पुणे गणेशोत्सवच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे नाव बघताय जे सर्वांच्या मनावर राज करतं, जे आहे श्री शिव मंगल मूर्ती. आणि यावेळेस यांचं नवीन लोकेशन आहे, बट अंदाज तोच आहे. आणि यावेळेस खूप नवीन मूर्ती असणार आहेत. डिस्प्ले बघू शकता तुम्ही. हा तर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. तर चॅनलमध्ये नवीन असणार तर पहिले सबस्क्राईब करा, कारण की खूप सुंदर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार, जिथे खूप युनिक गणपती मूर्ती असणार आहेत. आणि आपल्यासोबत मेघनाताई आहे, जी की स्वतः ड्रेपरी क्लासेसही घेते. तर तिच्याकडे किती सुंदर मूर्ती असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता, राईट? तर ह्यावेळेस किती मूर्ती असणार आणि किती प्रकारची आपल्याकडे ड्रेपरी असणार आहे? यावेळेस आपल्याकडे 1000+ व्हरायटी आहे. आणि ड्रेपरीमध्ये तर भरपूर, म्हणजे ऑलमोस्ट सर्वांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची ड्रेपरी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात आहे. आणि मेघना, आपला ह्यावेळेस नवीन ॲड्रेस असणार आहे? हो, आपल्या यावेळेस नवीन ॲड्रेस आहे. नॅनो होम पासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. ओके. ट्विन टावर जवळ, राईट. BRTS रोडला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जुनं लोकेशन ज्या साईडला होतं तिथून फक्त तुम्हाला सरळ यायचं आहे. 1 मिनिटाच्या अंतरावर आहे नवीन लोकेशन, जे की आहे ट्विन टावरच्या मागे आणि BRTS रोडला लागून. आणि इथं पार्किंग पण चांगलं आहे. हो, पार्किंग साठी स्पेशल घेतलेलं आहे. क्या बात आहे. तर आपण बघू शकतो मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण मूर्ती दाखवणार आहोत. ही आपली पूजेची मूर्ती, पण हे काय डेकोरेशन आपल्याकडे? हे यावेळेस आपण डेकोरेशन आणलेलं आहे सेटअप. Okay. हे पूर्ण MDF मध्ये आहे. ओके. एकदम हलकं आहे. आणि रियुजेबल आहे? रियुजेबल आहे. हे आपण म्हणजे सत्यनारायण पूजेला, नवरात्रीमध्ये, गणपतीमध्ये Okay. कुठेही वापरू शकतो. क्या बात आहे. आणि फोल्डिंग करून ठेवू शकतो. एकदम ओके. लाईट वेट आहे, फोल्डेबल आहे पूर्ण? फोल्डेबल. आणि फक्त 2 इंचाचाच आहे. ओके. म्हणजे आपल्या घरात जागा जरी कमी असली तरी डेकोरेशन परफेक्ट होणार आहे. तर यावेळेस जसं आपल्याकडे दरवर्षी असतात की इको फ्रेंडली POP पेपर लगदा, यावेळेस असणार आहे? हो, यावेळेस पेपर लगण्यामध्ये 2 फुटापासून आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. तर मित्रांनो, त्या मूर्त्याही तुम्हाला दाखवणार आहोत. बट आपण सर्वात पहिले, जसं मेघना तुमच्याकडे मागच्या वेळेस मला आठवते की 50हून अधिक व्हरायटी होत्या फक्त फेट्यामध्ये. हो, यावेळेस किती असणार आहेत? यावेळेस अजून त्यापेक्षाही जास्त आहे, 200च्या आसपास. क्या बात आहे. आणि एक मूर्ती आपण किती प्रकारे ड्रेपरी करू शकतो? एक मूर्ती बघा, आपण 5-6 प्रकारे वेगळ्या वेगळ्या ड्रेपरीमध्ये केलेली आहे. पेशवा घातलेला आहे, महाराष्ट्रीयन फेटे घातलेले, ही पेशवा ज्वेलरी. फेटा आहे, राईट? हा, ही श्रीमंत दगडूशेठ ही हलवाईंची 1 मूर्ती? फुटाचीच मूर्ती आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाईंची. ओके. ह्याला आपण ते जरीचा फेटा बोलतो ना? जरीचा फेटा. यावेळेस स्पेशल म्हणजे पैठण्यांचे काठ जास्त वापरले, ओके. पैठणी वापरलेले म्हणजे आहे. पारंपरिक मूर्ती जी आपण पारंपरिक बोलतो ती. मूर्ती क्या बात आहे. आणि ही जी आहे ही थोडीशी वेगळी वाटते वेगळी जरा. आहे थोडी. आणि बघू शकता याच्यावर म्हणजे ब्रोश म्हणा किंवा ज्वेलरी म्हणा, म्हणजे आपण म्हणतो ना की बाप्पा घरी येतोय तर सजवायला नो कॉम्प्रोमाइज. नो कॉम्प्रोमाइज. क्या बात आहे. आणि इकडे बघू शकता, इकडे पण आपण ही जी मूर्ती आहे ही पण खूप सुंदर प्रकारे ड्रेपरी केली आहे. आणि ही तशी आपण म्हणजे हे गोल्डन असतं ना, ते काही जणांना कॉस्टली वाटतं, त्यामुळे Okay. यावेळेस प्लास्टिक मध्ये सुद्धा बनवलेलं आहे. Right. ही प्लास्टिक मध्ये बनवलेली आहे ही आपण. प्लास्टिक मध्ये हो. बनवली, म्हणजे पॉकेट फ्रेंडली भेटणार हो. एकदम. कारण की ज्यांचं बजेट असतं की गोल्डन ज्वेलरी आली की ती कॉस्टिंग बाय डिफॉल्ट हो. तुमचीही वाढते, तर बाय डिफॉल्ट कस्टमरलाही वाढणार. हो. तर एक सोल्युशन चांगलं की ह्याच्यात आहे आपलं प्लास्टिक प्लास्टिक मध्ये. आणि डिफरन्स कोणी समजणार नाही. नाही. आणि आता हे झाले आपल्या घरगुतीसाठी. हो. पण आता जर आम्हाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई पाहिजे असेल, पण हा, मंडळासाठी किंवा छोट्या आपल्या सोसायटी असतात किंवा कोणाला घरी 3 फुटाची बसवायची असेल तसंही भेटेल? तर भेटेल ना, आपल्याकडे मंडळासाठी पण अवेलेबल आहेत. ओके. ह्या आहेत गोल्डन मध्ये केलेली आहे. ही Okay. 2.5 फुटाची आहे. राईट. 2.5 फुटाची आहे? हो, 2.5 फुटाची पूर्ण गोल्डन मध्ये. Okay. आणि जर पूर्ण गोल्डन मध्ये कोणाला नको असेल तर ब्लू कलर, म्हणजे हे धोतर वगैरे मध्ये पण केलेली आहे. क्या बात आहे. पण ही ज्वेलरी वगैरे संपूर्ण हो. अशी आहे की म्हणजे आय कॅचिंग आपण बोलू शकतो. कारण की फक्त डेकोरेशन नसेल करायचं, फक्त बाप्पांना विराजमान करायचं असेल, ही बेस्ट आहे. हो. क्या बात आहे. आणि ह्याच्यामध्ये आता समजा मोठे मंडळ असतात 5 फुटाचे वगैरे, ते भेटेल? हो, आपल्याकडे कारखान्यामध्ये 5 फुटापर्यंत अवेलेबल आहेत. पण मग ती ड्रेपरीवाली असेल का विदाउट ड्रेपरी? नाही, ड्रेपरीवाली पण आहे आणि विदाऊट ड्रेपरी पण आहे. 5 फुटाला दोघं जर सेम अशी करायची असेल तर? 5 फुटाला सेम असं पण करून मिळेल. क्या बात आहे. तर आपण हा वाला सेक्शन बघूया. इकडे आता कसे असणार, म्हणजे POP कुठला सेक्शन असणार आणि इको फ्रेंडली कुठला असणार? आपल्याकडे इथे ना हे पूर्ण POPचं सेक्शन आहे. ओके. आणि या साईडला हे पूर्ण शाडू मातीचं सेक्शन आहे. ओके. यावेळेस आपण म्हणजे हे केलेलं आहे. हे आहे 1 फूट, 1.25 फूट, ओके. खाली 1.5 फूट म्हणजे 21 इंचापर्यंत, आणि त्याच्या खाली 2 फुटाचे बाप्पा, म्हणजे असं सेपरेशन केलेलं आहे. राईट. तर मित्रांनो, तुम्हाला एक वॉक अराउंड देतो. म्हणजे तुम्ही कुठलीही मूर्ती आता समजा, आपल्याकडे तर मुंबईवरूनही लोक येतात, काही हो. कोल्हापूरहूनही आले होते मागच्या वर्षी, कर्नाटकचेही होते. हो. तर मागच्या वर्षी मला आठवते की आपण स्क्रीनशॉटची एक सुविधा ठेवली होती की हो. कोणी स्क्रीनशॉट घेतला आणि तुमच्या नंबरला पाठवलं, तुम्ही बुक करू शकता हो. एक पेमेंट घेऊन. हो. तर यावर्षी ते आहे? यावर्षी आहे, पण आपण फोटो पाठवायला थोडं प्रॉब्लेम होतो, कारण एवढे फोटो पाठवणं पॉसिबल नाहीये. ओके. त्याच्यामुळे तुम्ही जे व्हिडिओ मध्ये दिसतं त्याचा स्क्रीनशॉट पाठवला तर बुकिंग होऊ शकतं. हा, राईट. म्हणजे आता ही मूर्ती दिसली, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला पाठवलं तर बुकिंग होईल. हो. हो. पण ऍडव्हान्स पाठवायला लागेल. हो. हो.
डिलिव्हरी नाही करतो नाही नाही, यावर्षी आपल्याकडे पीडीएफ सिस्टीम सुद्धा केलेली आहे. ओके, म्हणजे पॅकिंग करून देऊ शकता. नाही, पीडीएफ पीडीएफ केलेली आहे. क्या बात आहे. पण जर डिलिव्हरी करायची असेल म्हणजे आपल्याकडे डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे. आम्ही पॅकिंग करून देऊ शकतो, पण सोबत आपल्यालाच न्यावी लागते. ओके. तर मित्रांनो, आपण बघू शकता इको फ्रेंडली गणपतीचे 1 फुटाचे आपण तुम्हाला संपूर्ण कारखान्यातील गणपती दाखवायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला कुठली मूर्ती आवडली ती तुम्ही डायरेक्टली बुक करू शकता. आणि हे प्रत्येक, जसं मी तुम्हाला बोललो फेटे, आता तुम्ही बघितला तिथं एकही फेटा रिपीट दिसणार नाही तुम्हाला. सगळे फेटे वेगळे आहेत, म्हणजे जे आपण बोलतो ते ॲक्च्युली दाखवतो. हो, राईट. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर, आणि 1 फुटाच्या मूर्तींलाही एवढी सुंदर ड्रेपरी केलेली आहे. राईट. क्या बात आहे, जबरदस्त. मतलब मित्रांनो बघू शकता तुम्ही, कारण इकडेचे संपूर्ण मूर्त्या ज्या आहेत ना खूप सुंदर ड्रेपरी केलेल्या आहेत. आणि हे बघ, रजवाडी पॅटर्न केलेला आहे यावेळेस आपण स्पेशल. हा आपण कपडा ना जयपूर वरून आणलेला आहे. ओके, जयपूरहून आणलेला हा वाला मल्टी कलर जो आपण बोलतो. हो, आणि त्याला लेस पण अशा जयपूर स्टाईल मध्ये, राजस्थानी स्टाईल मध्ये केलेले आहे. कारण की आजकाल कसं आलंय, पुण्यामध्ये सगळं ग्लोबल सिटीजन एकत्र आलेले आहेत. तर राजस्थानी असो, बंगाली असो, सगळे गणपती बसवतात. सर्व थीम मध्ये आपल्याकडे मिळतील. राईट. आता हे वरचे जे आहेत ते किती फुटामधले आहेत? ते वरचे पण 1.5 फुटापर्यंत आहे. 1.5 फूट ते 21 इंच. ओके. ते स्टोरेज साठी ठेवलेले आहेत आपण. ओके, म्हणजे एक्स्ट्रा लागले तर अवेलेबल आहेत. हो. तर मित्रांनो बघू शकता इकडे संपूर्ण मूर्त्या ज्या आहेत ना प्रत्येक ह्याच्यात, आणि जसं मी बघतोय स्किन टोन पण वेगळे आहेत. तर आपल्याकडे किती प्रकारचे स्किन टोन असतात गणपती? आपल्याकडे 4 ते 5 प्रकारचे स्किन टोन आहेत. ओके, जसं आपण बघू शकता हा एक स्किन टोन वेगळा हे आहे. मुंबई पॅटर्न मध्ये आहेत. हे जे आपण आता बघतोय ना ते मुंबई पॅटर्न मधले स्किन टोन आहेत. अच्छा. तर मित्रांनो हे बघू शकता. आणि हे वाले कुठले आहेत? हे वाले पेपरचे बाप्पा आहेत. इको फ्रेंडली. 2.5 फूट मंडळासाठी, सोसायटीसाठी वगैरे. ओके, म्हणजे कोण आयडेंटिफाय करू शकत नाही की एक्झॅक्टली ही पेपर मूर्ती आहे का इको फ्रेंडली हे आपण नवीन ड्रेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राईट. आणि खूप सुंदर आहे. आणि खालची इथे आहे, हे पण इको फ्रेंडलीच आहे. क्या बात आहे. मित्रांनो बघू शकता खूप सुंदर गणेश मूर्त्या आहेत. तसंच इकडे या 2 फुटाच्या आहेत ना? या 2 फुटाच्या आहेत. इको फ्रेंडली. हा इको फ्रेंडली. क्या बात आहे. तर 1.5 फुटाचे बघू शकता तुम्ही. तसंच हे खालच्या जे आहेत ते 2 फुटाचे आहेत. ड्रेपरी आणि फिनिशिंग सगळ्यांची एकदम अप्रतिम आहे. तुम्हाला मी संपूर्ण मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न हा करतोय की तुम्ही येऊन बघू शकता. आणि हे लालबागचे राजा आहेत. स्पेशल म्हणजे जसं लालबागच्या राजाची मूर्ती असते, राईट, त्याच पॅटर्न मध्ये लालबागच्या राजाच्या मूर्ती आहेत. राईट. आणि ही सुद्धा आपल्याकडे इको फ्रेंडली मध्ये अवेलेबल आहे. लालबागचा राजा ओरिजिनल असतो विथ असं एक आपण बोलतो की ऑइल पेंट फिनिश. ऑइल पेंट तसंच आहे. राईट. तुम्ही बघू शकता इकडे संपूर्ण मूर्त्या ज्या आहेत ना अप्रतिम फिनिशिंग मध्ये आहे. सर्वांच्या ड्रेपरी वेगळ्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर शेला किंवा उपरणं वेगळं हवं असेल किंवा धोती वेगळी हवी असेल तेही तुम्हाला इथे भेटणार आहे. तसंच इकडच्या मूर्त्या बघू शकता. जसं आम्ही तुम्हाला बोललो स्किन टोन वेगळे आहेत, तसंच फिनिशिंग वेगळी आहे, पगडी वेगळ्या आहेत. तर मी तर दाखवतो त्या संपूर्ण मूर्त्या. बट जर मेघना आता कोणाला इथे येऊन बघितलं तर मी तर बोलतो एकदा व्हिजिट करा, कारण की तुम्हाला एक आयडिया येईल की मूर्त्या ॲक्च्युली ड्रेपरी केल्यावर कशा दिसतात. राईट. तर इकडे ह्या ज्या आहेत या पीओपी आहेत सगळ्या. या सर्व आता पीओपीच्या मूर्त्या आहेत. हे सगळं पीओपी सेक्शन आहे. राईट. आणि हे 2 आपला संत तुकाराम महाराज, हा, बट द्वारकाधीश द्वारकाधीश एकच. म्हणजे अशी मूर्ती नाही भेटणार. राईट. नाही नाही, कारण की खूप सुंदर ड्रेपरी केली आहे. आणि ही आपण बघू शकता संत तुकाराम महाराजांची मूर्ती. तसंच ही मुंबई पॅटर्नमध्ये ही, म्हणजे कारण की मुंबईकर पुण्यात बरेचसे वसलेले आहेत, आले आहेत, त्यांना मूर्त्या भव्य दिव्य लागतात आणि युनिक पण लागतात. जसं आता बाल गणेशमध्ये कोणाला हवे असेल तर ह्या संपूर्ण मूर्त्या आहेत. ही तबल्यावरची आहे, नवीन आहे. ओके. आणि विथ ड्रेपरी आहे. विथ ड्रेपरी. ही ब्राह्मण पॅटर्न मध्ये आहे. ओके. राईट. आणि वरती बघू शकता वरती ही मोदकावर बसलेली आहे. तिला सुद्धा वेगळी ड्रेपरी केलेली आहे. राईट. आणि ही बघू शकता इकडे आपण श्रीकृष्ण अवतार. आणि याचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा फेटा बघा खूप सुंदर आहे. ही एक बघा स्किन टोन वेगळा आहे, बिस्किट स्किन टोनला आपण ज्याला बोलतो. आणि फिनिशिंग अप्रतिम. म्हणजे याला डबल शेड मध्ये धोतर घातलेलं आहे. आणि शेला पण इंस्टाग्रामवर जे आता ट्रेंड करायचं असेल, कारण आजकाल लोकांना बाप्पा पहिले होतं मध्ये काही वेळ आला होता डेकोरेशन करायचं, ड्रेपरी करायचं, हे गोष्टी विसरले होते. बट आता असं झालं की ड्रेपरीमुळे लोकांना उत्साह आला आणि डेकोरेशनही करतात. हो. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत. आपल्याकडे थीम वाईज पण मूर्त्या मिळतील. म्हणजे तुम्हाला जी घरी थीम करायची आहे त्या थीम मध्ये परफेक्ट अशा बसतील अशा मूर्त्या पण आहेत आपल्याकडे. आणि यावेळेस आपण एक प्रसिद्ध मूर्ती आणलेली आहे जी की मला वाटतं संपूर्ण पुणे महाराष्ट्रामध्ये एकच असणार आहे, खाटूश्याम. तर ती कशी ड्रेपरी असणार आणि काय स्पेशल असणार आहे? हे ड्रेपरी अशी केलेली आहे जसं म्हणजे मंदिरामध्ये आहे तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे खाटूश्यामजींच्या मूर्तीला ड्रेपरी केली असते किंवा डेकोरेशन फुलांची सजावट केली असते तशीच सेम इथे केलेली आहे. आणि तसंच ही एक मूर्ती खूप अप्रतिम आहे. आणि ही पीओपी आहे का इको फ्रेंडली आहे? ही इको फ्रेंडली आहे. 1 फुटाची मूर्ती आहे.
क्या बात आहे. आणि मित्रांनो बघू शकता फिनिशिंग किती अप्रतिम आहे. म्हणजे 1 फुटाची मूर्ती असो किंवा 5 फुटाची असो, हो. ड्रेपरी सजावट संपूर्ण असणारच. हो. विदाउट ड्रेपरी भेटणारच नाही. नाही. क्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता आणि ऑप्शन्स आहेत. पण त्यातही जर आता मला ही मूर्ती आवडली आणि ह्याच्यात मला दुसरी ड्रेपरी पाहिजे असेल तर नाही म्हणजे आता ऑलमोस्ट सगळ्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत, तर यामध्ये कलर अवेलेबल असेल तर तो भेटेल. पण जसं मला माहिती आहे की तुमचा PDF आणि कॅटलॉग रेडी असतो, हो. तर तुम्ही लवकरात लवकर जर पाठवलं, जसं आता ह्या वर्षी तर गणपती आगमनाला मला वाटतं 30 दिवस पण नाही राहिलेले, हो. पण जर पुढच्या वर्षीसाठी जर कोण बघतंय आणि लवकर ऑर्डर केली तर कधी ऑर्डर करायला हो, लागेल? पुढच्या वर्षीपासून आम्ही मार्च महिन्यापासून बुकिंग चालू करतो. ओके. यावेळेस आपण रजवाडी पॅटर्न मध्ये पण केलेले आहेत. ओके, तर बघू शकता मित्रांनो इकडे आहे, ज्याला आपण बांधणी बांधणी बोलतो. आणि फिनिशिंग बघा, क्रिस्टल वर्क, मेटल वर्क, प्लस आपण बघू शकता यावेळेस fluorescent कपडे भरपूर प्रकारमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण वेगळ्या वेगळ्या कपड्यांमध्ये ड्रेपरी केलेली आहे. राईट. आणि इकडे पण बघू शकता कृष्ण अवतार, प्लस मानाचा दुसरा गणपती जो की आहे गुरुजी तालीम, सॉरी मानाचा तिसरा गणपती जो की आहे गुरुजी तालीम. या साईडला आपण बघू शकता खूप सुंदर गणेश मूर्त्या आहेत. आणि ही एक मूर्ती बघा, ही पेपर लगदा आहे का? कोणती? ही पेपर लगद्याची 2 फुटाची मूर्ती आहे. ओके. आणि यावेळेस आपण हे बघ असं आर्टिफिशियल ज्वेलरी पण घातण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात आहे. तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर अशा ड्रेपरी प्लस फिनिशिंग केलेल्या गणेश मूर्त्या आहेत. आणि यांची संपूर्ण फिनिशिंग ड्रेपरी तुम्ही जर बघितलं तर आता ह्या वर्षी फेमस झालेलं महारुद्र, हो. शंभू आणि गोल्डन ड्रेपरी तेही आपल्याकडे आहे. गोल्डन ड्रेपरी तेही आपल्याकडे आहे. आणि हे वरचे जे आहेत हे 1 फुटाचे आहेत सगळे छोटे छोटे गणपती. ओके. आणि घरगुती. या साईडला जर तुम्ही बघितलात खूप सुंदर आहे. आता ही एक राजस्थानी पॅटर्न बांधणीमध्ये, हो, आणि बांधणीमध्ये फेटा सगळ्यात कृष्ण. युनिक आहे. हो. तसंच मेटल वर्क झालं, किंवा या साईडला आपण मूर्ती बघितली वासरूवरची मूर्ती, किंवा म्हणजे आता मी जर गणपती बाप्पाची मूर्ती बघ करायला येतोय, मी स्वतः विचार केला की भाई कुठली वाली सेट करू, कारण संपूर्ण मूर्त्यांची फिनिशिंग, कलरिंग किंवा जे आकर्षक ड्रेपरी आहे, म्हणजे डिटेलिंगला कुठे कमी सोडलेलं नाही आहे. नाही. म्हणजे असं काहीच नाही की मला एक्स्ट्रा करायला लागणार आहे. तर स्टॉल टायमिंग काय असतात आणि एक्झॅक्टली लोकेशन काय असणार आहे? स्टॉल टाइम सकाळी 10 वाजेपासून सुरू होतो तर रात्री 12 वाजेपर्यंत असतो. दररोज ओपन? हो, दररोज ओपन असतं आपलं स्टॉल. तर आपलं हे आहे शॉप नंबर 2. ओके. त्याचप्रमाणे आपलं शॉप नंबर 1 म्हणजे जिथे कारखाना आहे आपला, जिथे हे सर्व काम चालतं, तिथे सुद्धा बुकिंग चालू आहे. ओके. यावेळी आपण 2 ठिकाणी बुकिंग सुरू ठेवलेले आहेत, तर तुम्ही दोघं ठिकाणी व्हिजिट देऊ शकता. ऍड्रेस काय असणार एक्झॅक्टली? तर ऍड्रेस इथून तो पण फक्त 200 मीटरवरच आहे, जवळच आहे. काय माहिती आहे. तर मित्रांनो नंबर मेन्शन, जिथे तुम्ही कॉल केला की तुम्हाला गुगल लोकेशन वगैरे संपूर्ण भेटून जाईल. तर लवकर लवकर खाली नंबरवर संपर्क साधा आणि श्री शिव मंगल मूर्ती जे की रावे तिथे आहे इथे व्हिजिट